नमस्कार मित्रांनो, काय चालले आपली तुमची ओळख नाही, परंतु आधी ओळख सांगा मालक. हा म्हणजे ओळख माझी म्हणजे मी आहे आदिनाथ म्हणजे भोसले. मी या बीड जिल्ह्यात मारवाडीच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये मी नोकरीचा साल धरलेला आहे. साल म्हणजे वर्षाचा दिवस, हे वर्षभर त्याच्या गुलामगिरीत मी राहतोय. म्हणजे एक शेतकऱ्याचा अनुभव मला माहिती आहे शेतकऱ्याचं म्हणजे काय आहे. बरं सांगा तुमचं म्हणणं काय आहे ते आधी. आमचं मनोगत व्यक्त आम्ही करायलोय. कारण कसं ही आमचा शेजाऱ्याचा प्लॉट आहे की या कुणाचा प्लॉट आहे नाव सांगा ना शेजाऱ्याचं. हे श्रीधर शेळक्याचा प्लॉट आहे आणि त्यांचा सुपुत्र नामदेव शेळके. हा, हा ते माझा गांड मित्र आहे, आपलं जिगर फालतू मित्र. बोलायचं नाही. ठीक आहे हम्म. ना आपलं हा हम्म. म्हणजे चड्डी यार आहे म्हणायचं. हा हा लंगोटी यारण बाद झालं. लंगोटी यार, हो हा, हो, बरं. झालं. मग ही जी त्यांचा प्लॉट आहे हम्म. ते माझा प्लॉट आहे. ते दाखव. हा ते आता लावणीचा प्लॉट आहे. हम्म. तरी त्यांना मी अशी राय देतोय की यांचा ऊस जाऊन फक्त 15 दिवस झाले. 15 दिवसामध्ये झाल्यानंतर 7 दिवसाच्या आत मी पाचट फुकली, आग लावून दिली, काडी लावली, फुरकन जळालं. तू लावलीस का आम्ही लावली? तुझ्या सोबत आग लावा मी हा होतो ना. ते बी आहे. हा खरंय का नाही? हा खरंय खरंय. मी होतो का हा, नाही होतो. सोबत? आग लावली, पाचट जळाली, खोडक्या तोडल्या. हम्म. आता खोडकी तोडणं झालं, आता हे कांढरे यायचे गोळा करून बाहेर टाकायचे. मग आता ह्याला मित्रांनो मला सांगा, आता उन्हाळा दिवस आहे, ह्याची भूक वाढलेली आहे. ह्याला म्हणतोय मी बाबा पाणी द्यायचा टाइम आहे, याची भूक वाढली, आता ही पाण्याला आलंय, पाणी दे. हे म्हणतोय जरा दम काढायचे. दम काढून नाही जमत, दम काढलं की ती गोष्ट अंगावर येते कवा बी. बरं सांगा आता पुढलं काय करायचं ते. मी ह्याला म्हणतोय मित्रा आता तू काय कर, एक वेळेस पाणी दे आणि भकी मारून घे ह्याकडनं. भकी जी मारली, पाणी व्यवस्थित बसतं, पोट भरून पितय. हम्म. ऊसाची मस्त त्याची भूक जेवढी आहे तेवढी पूर्ण तहान होती. रवा का? हा तहान भूक एकच. हा हा बर तहान भूक आपल्याला भूक लागते, बरं, त्याला बरं, लागते, हो. त्याला पाणी लागते, आपल्याला जेवण लागते. खरंय मालक. हं. तरी आता उन्हाळा दिवस आहे तरी खात टाकायचा. कोणता टाकायचा? आपल्या पशी दोन्ही बी आहे, शेण खात आहे. आता कोणता टाकायचा मित्रांनो तुम्ही सांगा मला सांगायची काही गरज नाही बरं का, त्याला सांगा. कारण ती जरा आता शेतामध्ये उतरलेला आहे, त्याला जरा कळत नाही. मी आता हे का चड्डीवर होतो तेव्हापासून शेतीतच आहे, शेतीच करतो. हां तरी लोक बघायले तरी मित्रांनो. बरं ही आपलं आता पुढली प्रोसेस सांग ना, काय करू ती का?